जलक्रांती परिषदेच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित माननीय केंद्रीय मंत्री लोकनेते नामदार नितीन गडकरी साहेब, सन्माननीय नानाजी पाटेकर साहेब, सन्माननीय मकरंदजी अनासपुरे साहेब, मंत्रिमंडळातले माझे सहकारी सन्माननीय ॲडव्होकेट आशिष जयस्वालजी, मंत्रिमंडळातले माझे सहकारी सन्माननीय पंकजजी भोयर, नागपूरच्या आपल्या महापौर सन्माननीय नीताताई ठाकरे आणि खासदार सन्माननीय मायाताई इनवाते, विधिमंडळातले आमचे सर्व सन्माननीय आमदार, या ठिकाणी उपस्थित पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरदजी गडाख साहेब आणि उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठावर बसलेले मान्यवर मंडळी आणि समोर या ठिकाणी उपस्थित मान्यवर जलतज्ञ आणि शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना मी नमस्कार करतो। गेल्या 25 वर्षापासून पृथ्वी सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्था या ठिकाणी जे काही प्रेरणादायी कार्य करत आहे याचं आपण सर्वजण साक्षीदार आहोत। तामसवाडा मॉडेल आपण सर्वांनी या ठिकाणी चित्रफित पाहिली। हा यशस्वी प्रयोग या संस्थेने खऱ्या अर्थानं केलेला आहे। नागपूरसारख्या देशाच्या मध्यवर्ती शहरात आज या जलक्रांती परिषदेच्या माध्यमातून जलजागृतीचा व्यापक संदेश या ठिकाणी दिला जात आहे। ही सर्वांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे। खरं तर नितीन गडकरी साहेब बोलताना अनेक गोष्टी त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये या ठिकाणी मांडल्या। विशेषतः जल ही जीवन आहे हे केवळ घोषवाक्य या ठिकाणी न ठेवता हे मानव जातीसाठी खऱ्या अर्थानं अस्तित्वाचा प्रश्न बनू शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये खरं तर आपण कशा पद्धतीनं कार्य केलं पाहिजे हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे। आज मृद व जलसंधारण खात्याचा मंत्री म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करणार आहे की आज हवामान बदल, अनियमित आणि असमान पाऊस, त्याचसोबत भूजल पातळीच्या संदर्भात जी घट आणि वेगवेगळ्या पद्धतीचं जे प्रदूषण या ठिकाणी वाढत आहे आणि त्यामुळे मृद व जलसंधारण ही लोक चळवळ खऱ्या अर्थानं या ठिकाणी झाली पाहिजे, अशा पद्धतीचं आव्हान एक शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा मंत्री म्हणून मी या ठिकाणी करतो आहे। खरं तर आमचे नेते, लोकनेते नितीन गडकरी साहेब यांच्या हाताखाली आम्ही सर्वजण तयार झालेले आहोत आणि त्यांचं विजन पाहून खरं तर सरकारमध्ये त्या दृष्टीनं काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे। महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्याच्या जीवनावर अनेक गोष्टी आम्ही करत असताना आपल्या सर्वांना मी एवढंच सांगेन की आज महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये गंभीर पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दुष्काळाच्या झळा खऱ्या अर्थानं या ठिकाणी अनेक भागामध्ये असताना शाश्वत जलव्यवस्थापन हेच यामध्ये एकमेव उपाय आहे आणि त्या पद्धतीचं काम शासन, प्रशासन आणि अनेक NGOच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। आज मृदा व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राज्यामध्ये मी आपल्याला सर्वांना सांगणार आहे की राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकर नाईक साहेब असतानापासून तर नितीन गडकरी साहेब तर करतच आहे, पण राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सुद्धा जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून खरं तर ही चळवळ बळकट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि आताही मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राज्यामध्ये जलयुक्त शिवार, शेततळे, नाला खोलीकरण, सिमेंट बंधारे, वनराई बंधारे, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, मृदसंधारणाच्या संदर्भात वेगवेगळे कार्यक्रम, वृक्ष लागवड आणि जलपुनर्भरण सारखी अनेक कार्यक्रम आमच्या विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून
गडकरी साहेब आणि केंद्र सरकारच्या वतीनं राज्यातल्या जवळपास 15,000 हेक्टर जमिनीवर माथा ते पायता अशा पद्धतीनं वेगवेगळी उपचार पद्धती सुद्धा या ठिकाणी राज्य शासन ह्या योजना राबवत आहे। आज शेतकऱ्याला संदर्भामध्ये या ठिकाणी आपण सर्वजण पाहिलं की जलसाठा वाढवण्यासोबत भूजल पातळी सुद्धा वाढवणं ही अतिशय महत्त्वाची बाब या ठिकाणी आहे। म्हणून पाणी अडवा पाणी जिरवा सोबत माती सुद्धा वाचवणं आणि शेती सुद्धा वाचवणं ही सुद्धा खऱ्या अर्थानं आज गरज आहे आणि त्या पद्धतीचं कार्य मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्रामध्ये करत आहे। आज लोकसहभागातून अनेक गोष्टी करत असताना अनेक गावं ही टँकर मुक्त सुद्धा झालेली आहे। खालापूरकरजी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनी शिरपूरमध्ये काम केलं। मी सुद्धा शिरपूरला 3 दिवस राहून या ठिकाणी त्यांची कामं पाहिलेली आहे। अनेक ठिकाणी 2-2 किलोमीटर लोक पाण्यासाठी जायची, पिण्याच्या पाण्यासाठी, त्या ठिकाणी आज विहिरीला भरपूर पाणी या ठिकाणी झालेलं आहे, ती गावं पूर्णपणे टंचाई मुक्त झालेली आहे। मग अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आज शासन प्रशासन आणि इतर NGOच्या माध्यमातून आम्ही करतो आहे। गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवाराच्या माध्यमातून खरं तर जलसाठा वाढवण्याचं या ठिकाणी आताच सन्माननीय नितीन गडकरी साहेबांनी या ठिकाणी बोलून दाखवलं आणि यासाठी सुद्धा राज्य सरकारने 200 कोटी रुपयाची यावर्षी तरतूद केलेली आहे। अनेक NGOच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हा सुपीक गाळ या ठिकाणी शेतात नेता यावा यासाठी सुद्धा आम्ही एक कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। आज मी गडकरी साहेबांना आताच सांगितलं की विदर्भामध्ये हजारो मालगुजारी तलाव आहेत आणि या तलावाचं अनेक मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे। त्यांनी मला आताच सांगितलं की काही चिंता करू नको, मी तुझ्या सोबत आहे। हे अतिक्रमण मुक्त करण्याच्या संदर्भामध्ये आमची धडक मोहीम सुद्धा आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहोत। असे अनेक गोष्टी आहेत की आज पाणी साठ्याच्या जवळ बांबू लागवड लावण्याच्या संदर्भात सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आमच्या विभागाला निर्देश दिलेले आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आम्ही करणार आहोत। आज राज्यात मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी गडकरी साहेबांच्या नेतृत्वात जी संस्था काम करते ही तर 25 वर्षापासून काम करतेच आहे, परंतु नाना या ठिकाणी उपस्थित आहे, मकरंजी या ठिकाणी उपस्थित आहे। नाम फाउंडेशन ही राज्यामध्ये आज मोठ्या ठिकाणी आमच्या भागामध्ये आमच्यासोबत काम करते आहे। त्यासोबतच आर्ट ऑफ लिव्हिंग आहे, जैन फाउंडेशन आहे, त्याच्यानंतर पाणी फाउंडेशन आहे आणि इतर अशा सामाजिक संस्थेला सोबत घेऊन आमचा विभाग या ठिकाणी काम करते आहे। आज खऱ्या अर्थानं प्रत्येक थेंबातून अधिक पीक घेण्याच्या दृष्टीने सुद्धा विभागाच्या संदर्भात वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आम्ही कार्यक्रम करतो आहे। आजची जलक्रांती ही केवळ खऱ्या अर्थानं पाण्यासाठी नाही तर भविष्याच्या पिढ्याच्या सुरक्षिततेसाठी आहे, अशा पद्धतीची भूमिका घेऊन राज्य सरकार या ठिकाणी काम करत आहे। या परिषदेच्या माध्यमातून खरं तर गडकरी साहेबांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन आपल्या सर्वांना केलेलं आहे। त्यांचे विचार, वेगवेगळे त्यांनी केलेले प्रयोग आणि या माध्यमातून कशा पद्धतीनं राज्यामध्ये धोरणं आणता येईल त्या पद्धतीचे धोरणं आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी या खात्याचा मंत्री म्हणून नक्कीच मी करेन, अशा पद्धतीचा या ठिकाणी मी विश्वास आपल्या सर्वांना देतो। मला या ठिकाणी बोलावलं, माझा आदर सत्कार या ठिकाणी केला, त्याबद्दल संस्थेचं या ठिकाणी मी मनपूर्वक ऋणी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये खरं तर ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी जलसंधारण आणि मृदसंधारणासाठी ज्या ज्या संस्थेला ज्या ज्या व्यक्तीला सर्वांना गरज असेल त्या त्या पद्धतीनं शासन या ठिकाणी मदत करण्यासाठी पूर्ण सहकार्य करेन, अशा पद्धतीचा शब्द आज आपल्या सर्वांना देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।